हे आहेत नरदेवाकडचे आणि हे नवरीकडचे. नरदेवाकडचे मध्ये 4 पाहुणे असे असतात जे की लग्नाचा पुरापूर फायदा घेतात, पण नवरीकडचे मध्ये 4 जण असे असतात जे की लग्नात फक्त गंमत पाहायला येतात. नरदेवाच्या बापाची फक्त एकच अट, का हे लग्न उद्या झटपट, पण नवरीच्या बापाच्या 100 अटी. पोरग्याला सरकारी नोकरी पाहिजे, त्याचं घर बांधलेली पाहिजे, घरात संडास पाहिजे, एवढंच नाही त्याच्या घरी वावरही पाहिजे. एवढं असूनही आमची पोरगी काहीच काम करणार नाही. वा रे वा. आता लग्न लागायच्या अगोदर नरदेवाचा बाप घालते देवाला नवा. याच्या बेवड्या मित्राई लग्न मोडून आम्हाला येऊ नको देऊ देवा घरी रिवर्स. आता पंक्तीत जेवताना कोणा डबाचा नाही भरला. पोरीच्या बापाला स्वयंपाकाचं हे टेन्शन, कठीणच काम आहे इकडे. आता नरदेवाचा मामा असो का नवरीचा मामा असो, यायच्या मध्ये कधी तिरकस गुन्हाकारच आहे. कारण नरदेवाचा मामा मंडपात असला तर आता नवरीचा मामा कुठे दिसत नाही. पण आता इकडून तिकडून नवरीचा मामा धरून आणला, त्यातल्या त्यात नरदेवाचा मामा कुठे सापडत नाही. यायच्या मध्ये असा कोणता झोला आहे अजून कोणाच्याच लक्षात आलं नाही. आता नरदेवाचं नवरीचं लग्न जसं लागलं तसे 150-200 पाहुणे फोटो घ्यासाठी फक्त नरदेव नवरीच्या टेजवर. अरे बाप. आता या सगळ्या गोष्टी पाहून तिकडे मंडपवाल्याचा छाता धडधड करू राहिला. 5 वर्ष जुना टेज, एक पाठी जरी मोडली तर बामन भाऊ सहित सगळे खाली. कसंच काय करा रे भावा लोकांचं, जरा की समजून घेत नाही. आता नरदेवाकडचे ना आणि नवरीकडचे ना लग्न तर लय थाटा माटात लावला, पण फक्त 51 रुपये अयर करून हे लोक काय म्हणून राहिले. भाजीत तर मीठच नव्हतं, वरणात तर डालदाच फिसलता, रोडगा तर कच्चाच राहिला. होत नाही तर कशालाच करता. आता एवढं सगळं करून झाला का काही फायदा? काहीच नाही. पण आता आपल्याला काय करणार, आपण न खायचं प्यायचं सट राहायचं. ज्याला हे सगळं केलं तोच पाहिजे, आपण न कशाला टेन्शन घ्यायचं.